मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन इकडे हॉलमध्ये बसलेला असतो. तो एका ठिकाणीच पाहत राहतो आणि सायलीच्या आठवणींमध्ये अगदी रमून त्याला आठवत असतं की सायली कशाप्रकारे उठाबशा काढत होती, माझा राग घालवण्यासाठी दुखण्याचं नाटक केलं, त्यावर कशाप्रकारे मी रिॲक्ट केलं. तेव्हा अर्जुन आता गालातल्या गालात सायलीची आठवण काढत हसत असतो. किचनमध्ये सायली आता कल्पनाला म्हणते, दसरा आला आहे, आपण झेंडूची फुलं किती मागवायची आणि रावण दहनानंतर खायला काय करायचं, करंजा की बेसनाचे लाडू, तेव्हा आता ते तूच ठरव असं कल्पना म्हणते. त्यावरती आता आपण झेंडूची फुलं यांना आणायला सांगायची का असं सायली विचारते. तेव्हा हो, अर्जुन येताना घेऊन येईल, त्याच्याकडे तू लिस्ट दे असं कल्पना म्हणते. तेव्हा आता विमल, कल्पना आणि सायली या तिघीही अर्जुन जवळ येतात. तर सायलीकडे आता अर्जुन हा एकटक पाहतच राहतो, पण तो त्याच्या तंद्रीतच असतो. सायलीचं ते बोलणं सारखंच आठवत असतं. तेव्हा ती म्हणते, अहो तुम्ही येताना मार्केटमधून झेंडूची फुलं घेऊन याल ना, कारण आपल्याला दसऱ्याला खूप फुलं लागतील आणि भाव करून आणा हा, नाहीतर दसरा आहे म्हणून ती लोक फुलं खपवतील आणि तुम्ही तसेच घेऊन याल. त्यावरती अर्जुन काहीच बोलत नाही. तेव्हा मनातल्या मनात आता सायली विचार करू लागते, नक्की यांना काय झालंय, हे असे का पाहतायत. तर कल्पना देखील त्याच्याबरोबर बोलू लागते, पण कल्पनाला समजतं की अर्जुन हा सायलीकडे ते पाहून कल्पना आणि विमला या दोघीही हसतात. तर कल्पना म्हणते, मला नाही वाटत अर्जुन फुलं घेऊन येईल. तर आता विमल म्हणते की आपण असं करूयात, आपण माळी दादालाच सांगूयात फुलं घेऊन यायला, म्हणजे स्वस्त तरी मिळतील. तर आता सायली देखील खूप वेळ अर्जुनकडे पाहत राहते. त्याच्याजवळ कॉफीचा मग असतो, त्याचा चटका आता अर्जुनच्या हाताला बसवते. तेव्हा अर्जुन आता भानावर येतो आणि विचारतो, काय झालं. तर आता सायली लगेच खुणावून सांगते, मागे कोण आहे पहा. अर्जुनला आता खूप लाजल्यासारखं होतं, तो खूप गोंधळतो. तेव्हा कल्पना विचारते, काय रे, फुलं घेऊन येशील ना. तेव्हा तो विचारतो, कोणती. तेव्हा ती म्हणते की झेंडूची. आता कल्पना त्याला विचारते, काय रे, तू कोणत्या केसचा एवढा विचार करत होतास. वरती विमला हसतच म्हणते की ही केस खूप कठीण आहे, ती सुटणार नाही. तर कल्पना म्हणते, चल मग आपण दोघी इथून जाऊ, त्यांना केस ती सोडवू देत. म्हणून त्या दोघीही हसतच तेथून जातात. तर सायली म्हणते, काय चाललं होतं तुमचं. अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, कसं सांगू मिसेस सायली तुम्हाला, मला नक्की काय होतंय ते. तर दुसरीकडे प्रिया ही रूममध्ये असते. तेवढ्यातच तिच्या फोनची रिंग वाजते. तेव्हा तिला वाटतं की त्या विपुलचा फोन असेल. मनातल्या मनात आता प्रिया खूपच भाव खाऊन जाते आणि म्हणत असते, विपुल नाव जरी विपुल असलं ना, तरीही मी तुझ्या हाताला कधीही लागणार नाही. तुझं डोकंही असेल विपुलसारखं, तुझी बुद्धीही असेल तशी, पण तुला एक सांगते, माझंही नाव प्रिया आहे, त्यामुळे तू माझा नाद तर सोडूनच दे. पण आता सारखीच फोनची रिंग वाजते, म्हणून ती आता फोनकडे पाहते. तर तेथे अस्मिताचा फोन आलेला असतो. तेव्हा आता लगेच ती फोन उचलते. तेव्हा अस्मिता म्हणते, आजपर्यंत फक्त मला शंका होती, पण आज मला खात्री पटली आहे. तर आता प्रिया विचारते, नक्की कशाबद्दल, तू मला डिटेल्स सांगते का जरा. त्यावरती आता अस्मिता म्हणते की हो अगं, आज सायली आणि अर्जुन हे दोघेही बाथरूममध्ये भिजले होते. तर सायली आता कपडे बदलण्यासाठी बाथरूममधून बाहेर आली आणि अर्जुनला बाथरूममध्येच ठेवलं आणि बाहेरून कडी लावून घेतली. असं नवरा बायकोमध्ये करतात का, काय एवढं कळत नाही का, असं म्हणून पुढे घडलेला सर्व प्रसंग ती सांगते. बरं, एवढंही मी मान्य करते, सायलीला लाज वाटत असेल, पण त्यानंतर जेव्हा अर्जुनने मला थातूरमातूर उत्तरं देऊन बाहेर पाठवलं, तेव्हा मग मी तेथेच रूमजवळ थांबले. तर सायली अर्जुनवर खूप ओरडली आणि जे खरं होतं तेच सांगायचं ना, तसं खोटं का सांगता असं म्हणून त्याच्यावरती खूप भडकली. तेव्हा प्रिया खूपच हसते आणि म्हणते, हे असं असेल ना तर आपल्या दोघींना लवकरात लवकर भेटायलाच हवं. आपण दोघीही भेटूयात आणि त्या दोघांचं नातं किती खोटं आहे हे पूर्ण आजींसमोर सिद्ध करायचं. तेव्हा आता अस्मिता ठीक आहे असं म्हणते. तर आता फोन ठेवल्यानंतर प्रिया लगेच अस्मिताला भेटायला जाणार असते. तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि तिला म्हणतो, चल आपण कॉफी पीत पीत गप्पा मारूयात, मला तुझ्या हातचीच कॉफी प्यायची आहे. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा अहो मी विपुलला भेटायला जाते ना, तुम्ही म्हणालात ना त्याच्याबरोबर तू बोल, ओळख वाढव म्हणून. तेव्हा रविराज म्हणतो, बरं ठीक आहे, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. तुमच्या दोघांची ओळख वाढली तर तुला इम्प्रेस करण्याचं काम तो नक्कीच करेल असं म्हणून रविराज आता खुश होतो. तर प्रिया खोटं बोलून आता अस्मिताला भेटायला जायला निघते. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब हे घरी आलेले असतात. तेव्हा अर्जुन विचारतो, हल्लेखोराचा
तुम्हाला तपास लागला की नाही. त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे पहा, आम्ही सर्व CCTV फुटेज चेक केले. गणपती विसर्जनाच्या दिवशी जेवढे व्हिडिओज काढले होते त्या व्हिडिओचा शोध घेतला आणि त्यामध्ये सायलीवर हल्ला झालाय का हे पाहिलं, परंतु त्या हल्लेखोराचा आम्हाला चेहरासुद्धा दिसत नाही आणि तुम्ही म्हणता ना त्याच्याबरोबर साथीदार होता, तर त्याचाही पत्ता लागला नाही. मला असं वाटतंय की तुमच्या केसच्या संदर्भातच तुमच्या बायकोवर हा हल्ला झाला असेल. तेव्हा अर्जुनला आता धक्काच बसतो. तो मनातल्या मनात विचार करतो, हे माझ्यामुळेच मिसेस सायलींवर एवढा मोठा हल्ला झाला. अर्जुनला आता त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तर अर्जुन विचारतो, तुमची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काहीही करून ही केस आपल्याला क्लोज करावी लागेल. अर्जुन आता पूर्णपणे संतापतो आणि म्हणतो, तुम्ही असं कसं करू शकताय. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आमचाही नाईलाज आहे आता, पण ह्या अशा केसेसमध्ये एकदा हल्ला फसल्यावर पुन्हा हल्लेखोर हल्ला करत नाही, एवढं तर आम्ही सांगूच शकतो. आता यांच्या जीवाला धोका नाही आहे. तर अर्जुन आता रागातच तेथून जातो. सर्वांना त्याची खूप काळजी वाटते. इन्स्पेक्टर साहेब देखील तेथून जातात. कल्पना म्हणते, आता अर्जुनला या गोष्टीचं खूप टेन्शन येणार. तेव्हा सायली म्हणते, पण इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलंय ना पुन्हा हल्ला नाही होणार म्हणून. तर चैतन्य देखील तेच म्हणतो. अर्जुनला मी समजावून येतो असं म्हणून तो रूममध्ये जातो. तर आता दुसरीकडे अस्मिता आणि प्रिया या दोघीही कॅफेमध्ये भेटलेल्या असतात. तेव्हा आता अर्जुन आणि सायलीचं नातं कसं खोटं आहे हे आपल्याला कसं सिद्ध करता येईल ह्याबद्दल त्या दोघींचं डिस्कस सुरू असतं. तेव्हा अस्मिता म्हणते, मला लवकरात लवकर पुरावे हवेत, कारण अर्जुनला सायलीपासून तोडण्यासाठी, त्याचबरोबर पूर्ण आजींना ते पुरावे दाखवण्यासाठी की या दोघांचं नातं खोटं आहे. मग पूर्ण आजी स्वतःहून सायलीला वेशीबाहेर काढतील की नाही बघच. तेव्हा आता प्रिया या गोष्टीचा विचार करूनच खुश होते. तर इकडे आता रविराज हॉलमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच तेथे आता विपुल येतो आणि म्हणतो आणि रविराजला विचारतो की तन्वी कुठे आहे. तेव्हा तन्वी तर तुला भेटायला आली होती ना असं रविराज म्हणतो. तर आता विपुल म्हणतो, नाही हो, मला तन्वी भेटायला आलीच नाही. मी तिला किती वेळा फोन केले, मेसेजेस केले, तरीही तिचा एकही रिप्लाय आला नाही. रविराजला आता धक्का बसतो. मनातल्या मनात तो विचार करतो, म्हणजे तन्वी ही माझ्याबरोबर खोटं बोलून कुठे गेली असेल. आता रविराज हा विपुलला म्हणतो, मी चेंज करून येतो, आपल्याला जरा बाहेर जायचंय. तेव्हा विपुल ठीक आहे असं म्हणतो. दुसरीकडे आता प्रिया आणि अस्मिता या दोघीही एक प्लॅन करतात की अर्जुनच्या रूममध्ये एक मोबाईल ठेवायचा आणि त्यामध्ये व्हिडिओ ऑन करून ठेवायचा, म्हणजे त्या दोघांचं बोलणं वागणं सगळं काही त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होईल. तेव्हा आता अस्मिता म्हणते, अख्खी मी 5 फुटाची तिथे लपले होते, पण त्या दोघांचं रोमॅन्टिक डान्स मला पाहायला मिळाला. तर आता काय आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या मोबाईलमध्ये. तर आता प्रिया म्हणते, अगं तू 5 फुटाची लपली होती आणि 5 इंचाच्या मोबाईलमध्ये सगळं काही रेकॉर्ड होईल, तू माझ्यावर विश्वास ठेव. म्हणजेच अर्जुनला समजलं असेल की तू तिथे आहे. तेव्हा अस्मिता आता ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच आता रविराज आणि विपुल हे दोघेही तेथे येतात. तर आता प्रियाला त्या दोघांना पाहून खूप मोठा धक्का बसतो. तिची बोबडीच वळते. ती म्हणते, बाबा तुम्ही इथे. तर आता मला तुझ्याशी थोडं बोलायचंय असं आता रविराज म्हणतो. तर अस्मिता म्हणते, आम्ही असं सहजच भेटलो होतो, हा नॉर्मल गप्पा मारायला. तेव्हा रविराज ठीक आहे असं म्हणतो. तर आता दुसरीकडे अर्जुन रूममध्ये आलेला असतो. तेव्हा चैतन्य त्याला समजावतो. तेव्हा आता अर्जुन रागातच म्हणतो, अरे माझ्यामुळे मिसेस सायलींवर हल्ला झालाय. तेवढ्यातच सायली तेथे येते आणि म्हणते, सर तुम्ही एवढं का टेन्शन घेताय. अहो तसंही 5च महिने मी आता इथे आहे, नंतर तुम्ही तुमच्या मार्गाला आणि मी माझ्या मार्गाला. तेव्हा असं म्हणून आता ती तेथून जाते. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, पाहिलं ना मिसेस सायली काय म्हणतायत, फक्त 5 महिने असंच करतायत सारखं, त्यांना काही वाटत सुद्धा नाही. तर आता चैतन्य हसूनच त्याच्याकडे पाहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अस्मिता आणि प्रियाच्या प्लॅननुसार अस्मिता अर्जुनच्या रूममध्ये येत तेथे अर्जुनच्या त्या पुस्तकांवर मोबाईल ठेवते आणि व्हिडिओ शूटिंग चालू ठेवते. मग त्यानंतर रूममधून पळ काढते. तेव्हा अर्जुन आणि सायली आता रूममध्ये बोलत असतात. सायली आता अर्जुनला म्हणते की तुम्ही रूममध्ये पसारा घाला, नाहीतर तुमची रूम कशीही अस्ताव्यस्त ठेवा. 5 महिन्यानंतर आपला संबंध नाही आहे, कारण आपलं कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे. मग मी इथून जाणार. आता हे सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतं. अर्जुन म्हणतो, तेवढं माझं शेल्फमधून पुस्तक घेताय का. तेव्हा सायली आता पुढे जाते. तेव्हा तिला समजतं तिथे मोबाईल आहे, त्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड होतंय. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.